ताना माझ्या बहिणींनो, काल्याच्या दिवशी येणारा परमात्मा तुमच्या घर नावाच्या गोकुळामध्ये विराजमान व्हावा असं जर वाटत असेल तर भाऊ म्हणून आता जाता मी तुमच्याकडे 5 वचन मागणार आहे, पण हे वचन तुम्ही मला देणार नाही. हे वचन तुम्ही भगवान दत्तात्रयांना, आई एकविरीला आणि खऱ्या अर्थानं खंडोबा भगवान परमात्म्याला देणार आहात. हे वचन तुम्ही मला देणार आणि हे वचन आजपासून तुम्ही मरेपर्यंत पाळणार असाल तर वचन ऐकल्यानंतर तुम्ही टाळी वाजवायची, जे आजपासून तुम्ही शेवटपर्यंत पाळणार आहात. पण जर तुम्हाला असं वाटलं हे वचन आपण पाळू शकत नाही, टाळी वाजवायची नाही, कुठली जबरदस्ती. पण जर तुम्हाला वाटत असेल परमात्मा आपल्या गोहर नावाच्या गोकुळात यावा तर ही 5 वचने घ्यावीच. मागू, तुम्ही हा म्हणले तर मागणार. मागू. बरं, पुरुष मंडळी शांत, महिला मंडळ. पहिलं वचन इथं बसलेल्या सगळ्या सासूबाईंकडून कालपर्यंतचे सगळे वाद, आजपर्यंत 11 वाजेपर्यंतचे सगळे वाद विसरून यापुढे भगवान परमात्म्याच्या साक्षीने मी अशी शपथ घेते की यापुढे मी माझ्या सुनेला माझ्या जन्मदात्या मुलीचा दर्जा देईल. सगळ्या ग्रहांची 7.5 तीव्र आहे तुमची. अवघडे. दुसरं वचन इथं बसलेल्या सगळ्या सुनबाईंकडून कालपर्यंतचे सगळे वाद विसरून यापुढे मी माझ्या सासू-सासऱ्यांना माझ्या आई वडिलांचाच दर्जा देईल. वा, सासांपेक्षा सुना चांगले आहे पण तुमच्या गावातले. तिसरं वचन आजपासून मी माझ्या नवऱ्याच्या, त्याच्या भावाच्या नात्यात, मी माझ्या नवऱ्याच्या त्याच्या बहिणीच्या नात्यात कधीही मिठाचा खडा बनणार नाही. आता पुढे बसले त्यांना एकच टेन्शन आलं, आपण पुढे का बसलो, आणि मागे बसले त्यांना एकच बरं वाटलं आपण मागे बसलोय. पण आई एकविरा तिथून पाहतायत हे विसरू. चौथं वचन आजपासून आमच्या घरातील भांड्याचा आणि भांडणाचा आवाज आई एकविरा मातेला साक्षी ठेवून मी असं वचन देते की चुकूनही यापुढे घराच्या बाहेर येणार नाही. मला आज कळलं स्टीलचं मार्केट एवढं का वाढलं. आणि शेवटचं वचन कालपर्यंत झालं ते झालं, आजही 10 वाजेपर्यंत झालं ते झालं, पण बसल्या जागेवर भगवान दत्तात्रयांना साक्षी ठेवून, मल्हार मार्तंडांना साक्षी ठेवून, आई एकवीरला साक्षी ठेवून मी अंतर्मनातून या धर्ममंडपात अशी शपथ घेते की यापुढे मला कितीही राग आला, माझा कितीही संताप झाला तरी चुकूनही यापुढे मी माझ्या नवऱ्यावर डोळे मोठे करणार नाहीच. पण आजपासून मी माझ्या नवऱ्याला एकही वाईट शब्द बोलणार नाही. त्यातही निम्या लग्न न झालेल्या मुलींनीच वाजवल्यात. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र की. वड सुद्धा गावातले डस रडत असतील. हा विनोद आहे महाराज, हा विनोद आहे. गोकुळ असंच घराचं होत, कदाचित तुम्हाला हा विनोद वाटेल, पण आज झोपताना शांतपणे या 5ही प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करा. आणि याची उत्तरं जर सापडली, स्वर्ग शोधायची गरज नाही, तुमचं घरच स्वर्ग होईल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आता पुरुष मंडळी मागे, आता तुमच्यावर बरीच भिस्तय. तुमच्याकडे जातात 5 वचन मागून जातो, नियमाटी लागू. मागू, तुम्ही हा म्हणले तर मागणार. मागू. पहिलं वचन, बायकोना कितीही कान भरले तर यापुढे मी माझ्या आईवडिलांना कधीही अंतर देणार नाही. वा. वृद्धाश्रम नाही खोलायचा. दुसरं वचन, माझ्या भावाच्या आणि माझ्या प्रॉपर्टीचे वाद असतील, भले आमची केस कोर्टापर्यंत असेल, आमची घरं 2 झाली असतील, हरकत नाही. आमची घरं 2 असतील, भले खऱ्या अर्थानं आमचे व्यवहार वेगळे असतील, पण यापुढे जर एकमेकांना कधी गरज पडली तर नाही घरानं पण मनानं तरी मात्र नक्की एकत्र येऊ. तुम्ही थोडे लबड आहेच घड्याला.
तिसरं वचन, माझ्या बहिणीला जेव्हा कधी माझी गरज पडेल मी तिच्यासाठी श्रीकृष्णांची भूमिका बजावेल. चौथं वचन, यापुढं या नामसप्ताहात आम्ही कधीच चुकीचं राजकारण आणणार नाही. आणि शेवटचं पाचवं वचन, कालपर्यंत झालं ते झालं, आजही 10 वाजेपर्यंत झालं ते झालं, बसल्या जागेवर भगवान दत्तात्रयांना साक्षी ठेवून मी अशी शपथ घेतो की मला कितीही राग आला, माझा कितीही संताप झाला, तर यापुढे चुकूनही माझा हात बायकोवर उचलणार नाही. तुम्ही गड्यांनो कलाकार, पण लक्षात घ्या, खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर ही 5 वचनं ही सप्ताच्या निमित्तानं मात्र याचा शांत विचार करा, उत्तर शोधण्याचा अंतर्मनात प्रयत्न करा. ते उत्तर जर शोधू शकलात तर खऱ्या अर्थानं घराचं गोकुळ झाल्याशिवाय राहणार नाही, एवढी अपेक्षा व्यक्त करतो.